लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु काही लाडक्या बहिणींना अद्यापही पैसे आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या यादीतून नाव वगळलं गेलं आहे का, हे कसं चेक करायचं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु घाबरू नका. नवीन वर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचं गिफ्ट क्रमांक 1 म्हणजे लाडक्या बहिणींना 2490 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे देखील येणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे 2025चं अन्नपूर्ण मोफत गॅस सिलेंडर योजनेचे 2490 रुपये अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळं लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे हप्ते 100% जानेवारी महिन्यात मिळणार आहे. त्यामुळं हे पहिलं गिफ्ट असणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी हे गिफ्ट तुमच्या खात्यात 100% आलेलं असेल, हे मात्र निश्चित आता झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु हे कसं मिळवायचं, काय मिळवायचं याची मी डिटेल माहिती पुढे सांगणार आहे. कारण आपल्याला लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट असणार आहेत. पहिलं गिफ्ट आहे 2490 रुपये गॅस सिलेंडरचं. दुसरं गिफ्ट आता सुरू झालेलं आहे, ते म्हणजे आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता तर सगळ्यांना आलेलाच आहे, बरोबर. कोणाकोणाला हप्ता आला आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पटापटा. कोणाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, कोणाला जमा झालेला नाही, त्यांनी पटापटा कमेंट करा. आता त्याच्यामध्येच बघा, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. मकर संक्रांतीपूर्वी हे वाटप 100% केलं जाणार आहे. आज नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. लक्षात घ्या, आज 1 जानेवारी आहे. सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्हाला तिथं नोव्हेंबरचाच हप्ता वितरित केला जाणार आहे. पुढे 2 तारखेपासून 8 तारखेपर्यंत नोव्हेंबर हप्ता जर झाला नसेल तर नोव्हेंबरचा, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 हप्ते तुमच्या खात्यात 100% येणार आहेत. आता आज मात्र नोव्हेंबरचा येणार आहे. तिसरं गिफ्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु 30 प्रकारचे भांडे हे वाटप सुरू झालेलं आहे. त्याचा अर्ज हा सुरू झालेला आहे. ह्या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना. ह्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे नवनवीन भांडे वाटप आज 1 जानेवारीला भरपूर लाडक्या बहिणींना मिळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. 10 वाजता याचं वाटपसुद्धा केलं होतं. ज्या लाडक्या बहिणींना फॉर्म भरला होता त्यांना आज पूर्ण पेटी ही भांड्यांची आलेली आहे. पूर्ण पार्सल हे त्यांना भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास ताटा आहेत, वाट्या आहेत, तांबे आहेत, नवीन इलेक्ट्रॉनिक काही मिक्सर, कुकर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांना हे पैसे मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, महिलांना 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार हे एक आहे, परंतु ह्यासाठी 2 अटी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींचं गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर नसल्यामुळं त्यांना पैसे येण्यास अडथळा होणार आहे. गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे. सोबत गॅस कनेक्शनची EKYC सुद्धा केलेली असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, ह्या 2 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या असणार आहेत जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे हवे असतील तर. कारण ह्याच्याशिवाय तुमचं नाव यादीत राहणं शक्य नाही. कारण सरकारने तुम्हाला माहिती आहे की जो शब्द दिला आहे तो वारंवार पाळलेला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून आता आपण बघितलं की जवळपास 2 वर्ष होतील आणि 2 वर्ष भरपूर लाडक्या बहिणींना, 1 वर्ष त्यामध्ये 1.5 वर्ष भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले सुद्धा आहेत. गेल्या जूनला सुरू झालं होतं, आता डिसेंबरला 1.5 वर्ष झालेले आहेत, बरोबर. तसंच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळाले आहेत. आता भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, आमचं नाव यादीत आहे का नाही हे सांगा. पहा,
यादीत नोव्हेंबर महिन्यासाठी सर्व लाडक्या बहिणींची नावे असणार आहेत. होय, ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता सरसकट वाटप करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे. परंतु लक्षात घ्या, मी पुढे खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय. सरकारने हे सुद्धा सांगितलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYC करणं अनिवार्य आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीपूर्वी त्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे. तुम्हाला आता सिंपल आणि सोप्या भाषेत मी ही माहिती समजवून सांगितलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYCला तिथं केलेली नाही, त्यांनी आज पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे. कारण प्रॉब्लेम काय होत आहे, तुम्ही ह्याला जर सिरियस घेतलं नाही आणि जर सरकारला कळलं की भरपूर लाडक्या बहिणींनी ह्या गोष्टीला सिरियस घेतलं नाही, तर सरकार ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना योजनेतून बाद करणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, कारण तुम्हाला योग्य माहिती देणं आपलं काम आहे. कारण तुम्ही आपले चॅनल पाहता, त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना योग्य ती माहिती आणि त्यांचा हप्ता कसा चालू राहील ह्याच्यावरतीच आपलं लक्ष असतं. त्यामुळं तुम्ही मी जे सांगतो त्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. नंतर परत तुम्ही म्हणाल दादा तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं काय करायचं. कारण भरपूर लाडक्या बहिणीने आपल्याला धन्यवादसुद्धा दिलेले आहेत की तुम्ही सांगितलं त्यावेळेस आम्ही KYC केली. जे प्रॉब्लेम येत होते ते तुम्ही आम्हाला त्यातनं सांगितलं, कसं प्रॉब्लेम सॉल्व करायचा, काय करायचं. फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला आधी जॉईन करावं लागतं. जे लाडक्या बहिणी चॅनलला जॉईन करतात आणि कमेंट करतात त्या कमेंटचं उत्तर आपण 100% देतो. परंतु तुम्हाला चॅनलला जॉईन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. रिप्लाय देण्यासाठी कमेंटसाठी तुम्हाला जॉईन करावं लागतं. त्यासाठी जॉईन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज नोव्हेंबरचा हप्ता संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जवळपास काल 10 जिल्ह्यांमध्ये वाटप झालं होतं. आज राहिलेल्या म्हणजे जवळपास 28 ते 29 जिल्ह्यांमध्ये आज वितरण सुरू झालेलं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नसेल तर सकाळी 8 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आज पुन्हा एकदा हे वाटप संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना पैसे अजून देखील आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींनी काळजी करायचं काहीसुद्धा कारण नाही. कारण त्यांना आज दिवसभरात हे पैसे 100% येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल माझं नाव यादीत आहे की नाही हे कसं कळायचं, तर अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही ही यादी पाहू शकता. त्याच्यात नाव तुमचं आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ग्रामपंचायत असेल तिथं जाऊ शकता किंवा महिला व बालविकास जे कार्यालय तुमच्या जवळचं असेल तिथं जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं नाव हे पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. या सगळ्या गोष्टींची माहिती आता मी तुम्हाला सविस्तर दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायची आहे. व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत सगळ्या माहिती पोहोचवा. काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये नक्की कळवा. काही प्रश्न त्याच्यामध्ये मी रिप्लाय 100% देईल. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.